नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 6.2 बघणार आहोत. यामध्ये इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो ते बघणार आहोत. त्याचबरोबर सर्व सॉल्ड एक्झाम्पल्स आणि इन्कम टॅक्सचे रूल्स हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. नाव लेट अस स्टार्ट. यामध्ये एक क्लासरूम दाखवलाय, त्यामध्ये डिस्कशन घेतलेले टीचर्स आणि स्टुडंट्स मध्ये. टीचर्स ask to all the students whose parent pays taxes. कोणाचे पालक कर भरतात. त्यानंतर एका विद्यार्थ्याने लगेच उत्तर दिलं, माय फादर इज अ फार्मर, ही डज नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स ऑन ॲग्रिकल्चर इन्कम. माझे वडील शेतकरी आहेत, त्यांना कृषी उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही. त्यानंतर एका विद्यार्थीने देखील सांगितलं की माय फादर इज अ डॉक्टर, ही पेज इन्कम टॅक्स अँड प्रोफेशनल टॅक्स. ओके. त्यानंतर पुन्हा एका विद्यार्थिनीने सांगितले की अवर इलेक्ट्रिसिटी बिल इन्क्लुड्स अ सर्व्हिस टॅक्स. सेवा करचा त्यामध्ये समावेश असतो आमच्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये. ओके. तुम्ही देखील तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये बघा, त्यामध्ये सर्व्हिस टॅक्स हा इन्क्लूड केलेला असतो. त्यानंतर एका विद्यार्थ्याने सांगितलं की माय मदर इज अ टीचर, सी पेज इन्कम टॅक्स. माझी आई शिक्षिका आहे आणि ती आयकर भरते. ओके. आता हे सर्व डिस्कशन झाल्यानंतर नाव व्हॉट इज अ टॅक्स, विच आर डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस. फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन ऑन फॉलोइंग वेबसाईट. आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती त्या ठिकाणी मिळू शकता. ओके. तर बघूया. नाव लेट्स लर्न लेविंग ऑफ टॅक्सेस ऑर टॅक्सेशन म्हणजेच काय, कर किंवा कर आकारणी. ओके. बघूया आपण. द गव्हर्नमेंट मेक्स मेनी प्लॅन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. देशाच्या विकासासाठी सरकार अनेक योजना आखते. इट रिक्वायर्स लार्ज अमाउंट ऑफ मनी फॉर इम्प्लिमेंटिंग दीज स्कीम्स. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. बाय चार्जिंग डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस, द फंड्स आर जनरेटेड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ दीज स्कीम्स. विविध प्रकारचे कर आकारून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी निर्माण केला जातो. ओके. तर बघूया. युटिलिटी ऑफ टॅक्सेस म्हणजे टॅक्सेसचा उपयोग काय केला जातो, कशासाठी केला जातो, तर ते बघूया. प्रोव्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड बेसिक अमेनिटीज म्हणजेच काय, प्रोव्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर मीन्स पायाभूत सुविधा किंवा मूलभूत सुविधांची तरतूद. ओके. त्यानंतर इम्प्लिमेंटिंग व्हेरियस वेलफेअर स्कीम्स, विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे, यासाठी देखील टॅक्सची आपल्याला गरज असते. ओके. नेक्स्ट, इम्प्लिमेंटिंग स्कीम्स ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन व्हेरियस फील्ड. विविध क्षेत्रात विकास आणि संशोधनाच्या योजनांची अंमलबजावणी करणे. मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्था राखणे. ओके. गिव्हिंग एड टू पीपल अफेक्टेड बाय नॅचरल डिझास्टर, नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करणे. आणि हे सर्व काय, तर ती युटिलिटी ऑफ टॅक्सेस, कराची उपयुक्तता. जो काही कर घेतला जातो त्या कराची उपयुक्तता या सर्व खाली बाबींसाठी केली जाते. ओके. डिफेन्स ऑफ द कंट्री अँड इट्स सिटीजन एक्सेट्रा, देशाचे आणि नागरिकांचे संरक्षण करणे इत्यादी. यानंतर बघूया टाइप्स ऑफ टॅक्सेस, करांचे प्रकार. आता यामध्ये एक पहिला डायरेक्ट टॅक्स घेतलेला आहे आणि नंतरचा इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स त्याला असं म्हणतात की प्रत्यक्ष कर. ओके. टॅक्सेस विच आर पेड डायरेक्टली बाय दी टॅक्स पेअर आर कॉल्ड डायरेक्ट टॅक्सेस. करदात्याद्वारे थेट भरलेल्या करांना थेट कर
असे म्हणतात. ओके, इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स एक्सेट्रा, त्यालाच आयकर, संपत्ती कर आणि व्यवसाय कर हे प्रत्यक्षात आपल्यालाच भरावे लागतात. आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मीन्स व्हॉट, अप्रत्यक्ष कर. टॅक्सेस विच आर नॉट पेड डायरेक्टली बाय टॅक्सपेयर आर कॉल्ड इनडायरेक्ट टॅक्सेस. फॉर एक्झाम्पल, ओके, सेंट्रल सेल टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी एक्सेट्रा. आपण कुठलीही दुकानातनं वस्तू घेतल्यानंतर त्यामध्ये या प्रकारचे टॅक्स इन्क्लूड असतात आणि तिथे लिहिलेलं असतं इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. ओके, मग तिथे प्राइस लिहिलेली असते. म्हणून या प्रकारच्या टॅक्सेसला इनडायरेक्ट टॅक्स असे म्हणतात. परंतु आयकर भरणं, वेल्थ टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स हे कसे, तर ते डायरेक्ट टॅक्स, प्रत्येकाला ते भरावे लागतात. त्यानंतर इन्कम टॅक्स, त्याला काय म्हटलं जातं, तर आयकर म्हटलं जातं. इफ द इन्कम अर्न इन इंडिया बाय अन इंडिव्हिज्युअल, इन्स्टिट्यूट or authorized industry exceeds the limit specified under the Income Tax Act, income tax is levied on it. ओके, एखाद्या व्यक्तीने, संस्थेने किंवा अधिकृत उद्योगाने भारतात कमावलेलं उत्पन्न आयकर कायद्याअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यावर आयकर आकारला जातो. In this chapter, we shall consider only those taxes which are to be paid by individual. या प्रकरणात आपण प्रत्यक्ष करांपैकी फक्त व्यक्तींना भराव्या लागणाऱ्या आयकराचा विचार करणार आहोत. फक्त आयकराचाच या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. जे डायरेक्ट टॅक्स मध्ये वेल्थ टॅक्स पण होता, त्याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स देखील होता. परंतु त्यात फक्त त्या टॅक्स मध्ये आपण फक्त इन्कम टॅक्सच या ठिकाणी विचार करणार आहोत. इन्कम टॅक्स इज लेव्हिड बाय दी सेंट्रल गव्हर्नमेंट इन इंडिया. इन्कम टॅक्स इज लेव्हिड अंडर फॉलोइंग 2 ऍक्ट्स. मग त्यासाठी नियम देखील सेंट्रल गव्हर्नमेंटने ती जी तयार केलेली आहे ती, ओके, तर ती आपण बघणार आहोत. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 विच केम इन टू फोर्स ऑन 1 एप्रिल 1962. ओके, त्यासाठी इन्कम टॅक्सचा हा नियम जो काय आहे तो 1 एप्रिल 1962 पासून तो इन फोर्स मध्ये आलेला आहे. तेव्हापासून तो लागू करण्यात आलेला आहे. ओके, यालाच आयकर कायदा 1961. ओके, आणि तो कधीपासून लागू झाला, तर 1 एप्रिल 1962 पासून. त्यानंतर अजूनही एक नियम आहे की द ऍक्ट पास्ड एव्हरी इयर by parliament which makes financial provisions. ओके, आणि दरवर्षी संसदेद्वारे पारित केलेला कायदा जो आर्थिक तरतुदी करतो. या 2 नियमानुसार आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो. ओके, एव्हरी इयर समटाइम्स इन फेब्रुवारी द फायनान्स मिनिस्टर प्रेझेंट द बजेट फॉर द नेक्स्ट फायनान्शियल इयर. दरवर्षी फेब्रुवारी मध्ये अर्थमंत्री पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतात. इट हॅज अ प्रपोजल फॉर द इन्कम टॅक्स रेट, आणि त्यामध्ये आयकराचे दर सुचवलेले असतात. वन्स पार्लिमेंट पासेस दी बजेट, द प्रपोज्ड रेट्स बिकम ऍप्लिकेबल इन द फॉलोइंग इयर. त्या येणाऱ्या पुढच्या वर्षीमध्ये हे नियम त्या ठिकाणी लागू करण्यात येतात. ओके, इन्कम टॅक्स rates are fixed every year in the budget. Okay, some income tax related terms. आता इन्कम टॅक्स शी रिलेटेड असणाऱ्या काही टर्म्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये काय, तर फर्स्ट, an assessee, any person liable to pay income tax according to the income tax rule is termed as assessee. Okay, करदाता असं म्हटलं जातं त्याला मराठीत. आयकर नियमावलीमध्ये समाविष्ट असलेल्या नियमानुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित असते त्या व्यक्तीला करदाता म्हणजेच त्याला एसएससी असे म्हणतात. फायनान्शियल इयर, द पिरियड ऑफ 1 year during which the taxable income has been earned is called a financial year. Okay,
वित्तीय वर्ष, त्यालाच फायनान्शियल इयर म्हणतात. ज्या एक वर्षाच्या कालावधीत उत्पन्न मिळवले जाते त्या वर्षाला वित्तीय वर्ष असे म्हणतात. ओके. इन अवर कंट्री ॲट प्रेझेंट द फायनान्शियल इयर इज फ्रॉम 1 ऑफ एप्रिल टू 31 मार्च. 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंतचा जो कालावधी असतो त्याला फायनान्शियल इयर असे म्हटले जाते. आपल्या देशात सध्या 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष असते. ओके, पुन्हा बघू शकताय. यानंतर असेसमेंट इयर. ओके, ज्या फायनान्शियल इयर मध्ये आपण आपलं जे इन्कम झालं असतं आणि त्यानंतर येणारं जे वर्ष असणार आहे त्या वर्षाला असेसमेंट इयर असे म्हटलं जातं. द फायनान्शियल इयर इमिजिएटली फॉलोइंग अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर इज कॉल्ड दी असेसमेंट इयर. त्यालाच कर आकारणी वर्ष असे म्हणतात. वित्तीय वर्षाच्या लगतच्या पुढील वित्तीय वर्षास कर आकारणी वर्ष असे म्हणतात. ओके, चालू वर्षात मागील वित्तीय वर्षासाठी कर आकारणी निश्चित केली जाते. ओके, द टॅक्स पेएबल फॉर द प्रिव्हियस फायनान्शियल इयर इज कॅल्क्युलेटेड ड्युरिंग द करंट इयर, दॅट इज अ असेसमेंट इयर. मागील आर्थिक वर्षासाठी देय कर चालू वर्षात मोजला जातो, म्हणजेच कर आकारणी वर्ष. ओके, त्यानंतर काही उदाहरणं आपण बघणार आहोत. फायनान्शियल इयर अँड दी असेसमेंट इयर विल बी क्लिअर फ्रॉम दी टेबल बिलो. तर या ठिकाणी टेबल दिलेला आहे बघा इथे. फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर 2016-17 फायनान्शियल कुठनं चालू झालं ते बघा. 1 ऑफ एप्रिल 2016 टू 31 मार्च 2017 हे फायनान्शियल इयर झालं. त्याला जोडून येणारं पुढचं जे काही वर्ष असणार आहे दॅट इज कॉल्ड दी असेसमेंट इयर. म्हणजेच या असेसमेंट इयर मध्ये या फायनान्शियल इयर मध्ये जे काही इन्कम झालं असेल त्यावर इन्कम टॅक्स आकारला जातो. त्या वर्षाला असेसमेंट इयर असं म्हटलं जातं. ओके, आणि अजून एक त्याने एक्झाम्पल घेतलेलं आहे 2017-18. ओके, त्या फायनान्शियल इयरला काय म्हणणार दॅट इज इट स्टार्ट्स फ्रॉम 1 ऑफ एप्रिल 2017 टू 31 मार्च 2018. आता हे झालं फायनान्शियल इयर. मग त्याचा असेसमेंट इयर कसं असणार तर या वर्षाला जोडून येणारं पुढचं वर्ष दॅट इज मीन्स वॉट 2018 टू 2019. This is the assessment year for the 2017-18. त्याचा असेसमेंट इयर किती याचा 2018 टू 19. ओके, नाउ नेक्स्ट काही टर्मिनॉलॉजीज आहेत. त्यामध्ये फर्स्ट या ठिकाणी घेतलेले आहे परमनंट अकाउंट नंबर अँड दॅट इज कॉल्ड दी पॅन. ओके, ऑन अप्लाइंग फॉर इट एव्हरी टॅक्स पेयर गेट अ युनिक 10-digit alphanumeric number from the income tax department. ओके, अल्फान्यूमेरिक म्हणजे काय त्यामध्ये अल्फाबेट्स पण असतात आणि नंबर्स देखील असतात. अल्फाबेट्स मीन्स वॉट ABCD या प्रकारचे अल्फाबेट्स आणि नंबर्स पण असतात. ओके, देअरफॉर इट इज कॉल्ड दी 10-digit अल्फान्यूमेरिक नंबर. ओके, तो आयकर विभागाकडनं दिला जातो. We are required to mention this number in many important documents and financial transaction. आणि आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपण मोठे आर्थिक व्यवहार करणार त्यावेळेस आपल्याला या नंबर आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावा लागतो. त्या ठिकाणी त्या डॉक्युमेंटवरती आपल्याला तो लिहावा लागतो. अनेक महत्वाच्या कागदपत्रांमध्ये आणि आर्थिक व्यवहारांमध्ये हा क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. ओके, यूज ऑफ द पॅन. इट इज अ बाइंडिंग टू राईट अवर पॅन ऑन द चलन युज्ड फॉर पेइंग अवर इन्कम टॅक्स. ओके, इन्कम टॅक्स भरण्यासाठी जे चलन लिहिलं जातं त्यासाठी हा पॅन नंबर भरणं हे गरजेचं असतं. टू द IT डिपार्टमेंट ऑर अवर इन्कम टॅक्स रिटर्न अँड अदर ऑफिशियल करस्पॉन्डन्स. पॅन कार्ड कॅन also be used
ॲज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी. ओके, ते ओळखपत्र म्हणून देखील वापरता येतो. तुम्ही पॅन कार्ड या ठिकाणी ते बघू शकताय. ओके, या प्रकारे. त्यानंतर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स, आयकर आकारणी कशी केली जाते ते आपण बघणार आहोत. ॲज इन्कम टॅक्स इज अ टॅक्स लेविड ऑन इन्कम. ओके, इट इज नेसेसरी टू नो अबाउट द डिफरंट सोर्सेस ऑफ इन्कम. वेगवेगळे इन्कमची जी सोर्सेस आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, प्राप्तिकर हा उत्पन्नावर आकारला जाणारा कर असल्यामुळे उत्पन्नाच्या विविध स्रोतांची माहिती असणे आवश्यक आहे. ओके, तर कोणकोणती ती तर बघूया आपण. देर आर 5 मेन हेड्स ऑफ इन्कम. उत्पन्नाचे मुख्यतः 5 स्रोत आहेत. फर्स्ट, इन्कम फ्रॉम सॅलरी. कोणी नोकरी करत असेल तर त्याला जे काही त्याला पगार मिळत असेल दॅट इज कॉल्ड दी इन्कम फ्रॉम सॅलरी, पगारातून मिळणारे उत्पन्न. सेकंड, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. घर आणि मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न. म्हणजे काही लोकांकडे एकापेक्षा जास्त घर असतील आणि त्याने ते भाडेतत्वावरती दिले असतील, त्यामधून त्यांना मिळणारे उत्पन्न, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इन्कम फ्रॉम हाऊस ऑर प्रॉपर्टी. थर्ड, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. किंवा काही लोकांचा व्यवसाय असेल, धंदा किंवा व्यवसाय, यातून मिळणारे उत्पन्न. या बाबी सर्व त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. नेक्स्ट, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. म्हणजे भांडवली नफ्यातून. काही लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. ओके, बँकांमध्ये देखील फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवतात. त्यामध्ये त्यांना जो काही गेन होणार आहे, कॅपिटल गेन होणार आहे, त्याचा देखील इन्कम टॅक्स मध्ये विचार केला जातो. त्यावरती देखील टॅक्स आकारला जातो. भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न. ओके, या सर्व बाबी त्या इन्कम टॅक्स मध्ये विचारात घेतल्या जातात. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इतर स्रोताकडून मिळणारे अजून काही उत्पन्न असेल तर या सर्वांचा त्या ठिकाणी विचार केला जातो. ओके, तर बघूया. या सर्व बाबी तुम्ही मात्र लक्षात ठेवायच्या आहेत. इम्पॉर्टंट कन्सिडरेशन्स फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम टॅक्स पेएबल बाय सॅलराईड पर्सन. ओके, यानंतर पगारदार कर्मचाऱ्याद्वारे देय आयकराची गणना करण्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत. ओके, द टोटल अॅन्युअल इन्कम, दॅट इज कॉल्ड दी ग्रॉस टोटल इन्कम, इज टेकन इनटू अकाउंट फॉर कॅल्क्युलेटिंग द टॅक्स पेएबल. म्हणजे वर्षभराचा जो काही पगार असेल दॅट इज कॉल्ड दी ग्रॉस टोटल इन्कम, दॅट इज कॉल्ड दी टोटल अॅन्युअल इन्कम. ओके, या बाबी इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी याचा विचार केला जातो. ओके, देय कराची गणना करण्यासाठी एकूण वार्षिक उत्पन्न विचारात घेतले जाते. अकॉर्डिंग टू द सेक्शन ATC, ATD, ATG, etc. of the Income Tax Act, some deduction can be availed from the total annual income. म्हणजे आपल्याला कधी कधी इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला जे काही एकूण उत्पन्न झालं असेल आणि त्यामध्ये आपल्याला ATC, ATD, ATG यातनं डिडक्शन देखील होतं आणि त्यामुळे आपल्याला इन्कम टॅक्स हा कमी बसतो. ओके, मीन्स वॉट, दीज आर दी कन्सिडरेशन. ATC, ATD, ATG आपण पुढे नंतर ते बघणार आहोत. ATC म्हणजे काय, ATD म्हणजे काय, तर ATG म्हणजे काय, तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. ओके, परंतु यामध्ये गुंतवलेले जे पैसे असतात ते आपल्या एकूण ग्रॉस इन्कम मधनं ते मायनस केले जातात आणि उरलेल्या रकमेवरती नंतर मग आपल्याला इन्कम टॅक्स आकारवा लागतो, कॅल्क्युलेट करावा लागतो. बघूया. आयकर कायद्याच्या कलम ATC, ATD, ATG इत्यादीनुसार एकूण वार्षिक उत्पन्नातून काही वजावट मिळू शकते. ओके, या ठिकाणी जर आपण गुंतवणूक केली तर आपलं जे काही ग्रॉस टोटल इन्कम असतं त्यातनं या गोष्टी वजा केल्या तर आपल्याला
इन्कम टॅक्स कमी बसू शकतो. ओके. द अमाऊंट रिमेनिंग आफ्टर दीज डिडक्शन्स आर मेड इज कॉल्ड टॅक्सेबल इन्कम. ज्यावेळेस या सर्व वजा केल्या जातात ग्रॉस टोटल इन्कम मधनं, एटीसी मध्ये काही पैसे गुंतवले असतील तर ग्रॉस टोटल मधनं ही रक्कम आपण वजा करणार. एटीडी मध्ये काही रक्कम आपण गुंतवली असेल ती देखील या ग्रॉस टोटल मधनं मायनस करणार. एटीजी मध्ये काही गुंतवले असतील ती देखील यातनं वजा केली जाते, मायनस केली जाते. आणि जे काही शेवटी अमाऊंट असते दॅट इज कॉल्ड दी टॅक्सेबल इन्कम, की ज्यावर इन्कम टॅक्स आकारला जातो. या कर कपातीनंतर उरलेल्या रकमेला करपात्र उत्पन्न असे म्हणतात. मीन्स व्हॉट, इट इज कॉल्ड दी टॅक्सेबल इन्कम. ओके. इन्कम टॅक्स इज लेविड ऑन दिस टॅक्सेबल इन्कम. ओके. यावर कर आकारला जातो. नेक्स्ट, आता तो कर कसा आकारला जातो आपण काही गोष्टी त्या ठिकाणी बघणार आहोत. एटीसी अंतर्गत कोणकोणत्या बाबी आहेत की जेणेकरून आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये डिडक्शन मिळू शकते. ओके. एव्हरी इयर दी रूल्स फॉर कॉम्प्युटिंग इन्कम टॅक्स आर चेंज. दरवर्षी आयकर मोजण्याचे नियम बदलले जातात. हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू नो द लेटेस्ट रूल्स वेन ऍक्च्युअली कॅल्क्युलेटिंग द टॅक्स पेएबल. ओके. दरवर्षी पार्लमेंटमध्ये नियम बदलले जातात आणि त्यामुळे आपल्याला ते नियम अद्ययावत नियम माहिती असणे हे गरजेचे असते. ओके. नो टॅक्स इज लेविड अप टू अ सर्टन लिमिट ऑफ टॅक्सेबल इन्कम. दिस इज कॉल्ड बेसिक एक्झेम्पशन लिमिट. करपात्र उत्पन्नाच्या एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कोणताही कर आकारला जात नाही. याला मूळ सूट मर्यादा असे म्हणतात. एका ठराविक रकमेपर्यंत आपलं उत्पन्न असेल तर त्या रकमेपर्यंत आपल्याला कोणताही कर द्यावा लागत नाही. परंतु त्या पुढची रक्कम जी असेल तिथून पुढे आपल्याला त्या इन्कम टॅक्सच्या रचनेनुसार आपल्याला कर द्यावा लागतो. स्लॅबच्या रचनेनुसार आपल्याला कर द्यावा लागतो. ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. त्यांचे स्लॅब्स कसे असतात, ओके, त्या रचना कशा असतात त्या आपण बघूया. फार्मर्स इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चर प्रोड्यूस इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्सेशन. शेतकऱ्यांचं जे काही कृषी उत्पन्न असतं ते करमुक्त असतं. अंडर सेक्शन 80G of IT, donation to Prime Minister's Relief Fund, Chief Minister Relief Fund and certain other donations recognized institution or organization are exempt from taxation. Okay. IT कायद्याअंतर्गत कलम 80G अंतर्गत पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी आणि संस्था आणि इतर संस्थांना मान्यता प्राप्त असणाऱ्या संस्थांना असलेल्या इतर देणग्या कर आकारणीतून मुक्त असतात. ओके. अंडर सेक्शन 80D, इन्स्टॉलमेंट ऑफ प्रीमियम फॉर हेल्थ इन्शुरन्स आर एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्सेशन. कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्याच्या प्रीमियमचे हप्ते कर आकारणीतून मुक्त आहेत. ओके. जनरली द मॅक्सिमम permissible deduction to various kinds of saving under section 80C is ₹1,50,000. म्हणजे 80C अंतर्गत आपण जास्तीत जास्त किती गुंतवणूक करू शकतो तर 1,50,000 पर्यंत. ओके. आणि त्यामध्ये येणाऱ्या काही बाबींचा या ठिकाणी विचार करणार आहोत. 80C अंतर्गत येणार आहे डिडक्शन फ्रॉम annual income according to various rules. ओके. आता त्यामध्ये काय घेतलंय, जनरल प्रॉव्हिडंट फंड, ओके, सुकन्या समृद्धी स्कीम फॉर गर्ल्स ₹1.5 lakh. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट इन द पोस्ट
department for 5 years, National Saving Certificate Scheme, NSC, life insurance policy. Okay. Next, health insurance, tuition fee for 2 children, public provident fund, that is a PPF, housing loan principal, mutual fund. Okay. These are the deductions from annual income according to various rules. Okay. Now we will see the tables. आता आपण टेबल बघणार आहोत. त्यामध्ये इन्कम टॅक्स कसा आकारला जातो त्या टेबलमध्ये आपल्याला पूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. Now we will see table number 1. In this table, tax rate according to age of taxpayers are fixed in each year's budget. Samples of tables showing tax rate for different income slabs are given below. आता या ठिकाणी टेबल नंबर 1 दाखवलाय. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल अप टू द एज ऑफ 60 years टॅक्सेबल इन्कम स्लॅब इन रुपीज. ओके. तर त्यामध्ये फर्स्ट कॉलम मध्ये अप टू 2,50,000 इन्कम टॅक्स किती असणार आहे तर नील असणार आहे. एज्युकेशन सेस हा देखील नील असणार आहे. सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस हा देखील नील असणार आहे. ओके. हा एज्युकेशन सेस कशावरती असतो, जो काही इन्कम टॅक्स इथे आकारला जातो त्यावर एज्युकेशन सेस असतो. पुढे आपण बघणारच आहोत उदाहरणांमध्ये. नेक्स्ट स्लॅब बघा तो 2,50,000 1 रुपी टू अप टू 5 lakhs यापर्यंत इन्कम टॅक्स किती असणार आहे तर तो 5% असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर कोणाचं टॅक्सेबल इन्कम हे 4 lakhs असतील. ओके. 2, 3, 4, 5. ओके. टॅक्सेबल इन्कम हे जर 4 lakh असेल तर या टॅक्सेबल इन्कम मधनं 2,50,000 मायनस करणार आणि जे काही उरलेली रक्कम असेल दॅट इज 1,50,000. ओके. 1,50,000 त्यावर किती टॅक्स बसेल तर तो 5% बसेल. याचा अर्थ काय, अप टू 2,50,000 देयर इज अ नो टॅक्स. आणि जर समजा एखाद्या पर्सनचं टॅक्सेबल इन्कम हे किती आलं तर ते 4 लाख आलं. मग ते 4 लाख आल्यानंतर पहिल्या 2,50,000 टॅक्स नाही, म्हणजे 4 लाखातनं 2,50,000 मायनस करणार. मग उरलेली रक्कम किती दॅट इज 1,50,000. या 1,50,000 वर किती टॅक्स बसणार 5% इन्कम टॅक्स बसणार. आणि जो इन्कम टॅक्स येणार आहे त्या इन्कम टॅक्स वर 2% हा एज्युकेशन सेस असणार आहे आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस इट्स 1%. आता या ठिकाणी आपण 1,50,000 कन्सिडर केलंय. आय विल राईट हिअर 1,50,000. ओके. 1,50,000 यावर किती तर 5% हा इन्कम टॅक्स असणार आहे. तर तो बघूया आपण. हे 2 0 या ठिकाणी कट झालेत. नाव हिअर 1,500 into 5. Then you will get here that is 7,500. This is the income tax. हा तो इन्कम टॅक्स असणार आहे. जर एखाद्या पर्सनचं टॅक्सेबल इन्कम जर 4 लाख आलं तर पहिल्या 2.5 लाखाला टॅक्स नाहीये. नंतर 2.5 लाख म्हणजे 2,50,000 टू अप टू द 5 lakhs पर्यंत किती टॅक्स आहे तर तो 5% आहे. आणि मग त्यामध्ये किती बसते ते 1 lakh आपण मायनस केलं. 4 lakhs मधनं 2,50,000 मायनस केलं. देन यू विल गेट 1,50,000. 1,50,000 ला किती टॅक्स मिळाला दॅट इज 7,500. आता या 7,500 वर एज्युकेशन सेस किती आहे तर तो 2% आहे. मीन्स वॉट हिअर 7,500 ओके इंटू 2% दॅट इज 2/100. पुन्हा इथे 2 0 हे 2 0 जातील. 75 into 2
then you will get here 150 education cess. आणि सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस म्हणजे तो किती येणार तर ₹75 या प्रकारे इन्कम टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जातो. यानंतर आपण बघणार आहोत पुढचा स्लॅब 5,01,000 to 10,000. त्या ठिकाणी इन्कम टॅक्सचा स्लॅब किती आहे दॅट इज 12,500 प्लस 20%. ओके ऑन द टॅक्सेबल इन्कम मायनस 5 lakh. ओके नेक्स्ट 2% ऑफ द एज्युकेशन सेस किती असणार आहे 2% असणार आहे. 1% ऑफ द इन्कम टॅक्स तो सेकंडरी अँड द हायर सेकंडरी एज्युकेशन सेस असणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनचं इन्कम टॅक्सेबल इन्कम हे किती आलं तर ते आपण फॉर एक्झाम्पल वी विल कन्सिडर 6 lakhs. ओके हियर 6 lakhs इट्स अ मोर दॅन 5 lakhs. आता अप टू 2,50,001 to 5 lakhs पर्यंत इथे किती येणार डायरेक्ट ते दॅट इज 12,500. ओके 12,500 येणार आणि वरचे जे 1 लाख असतील म्हणजे याच्यातनं आपण किती करणार मायनस तर ते 5 lakh मायनस करणार. ओके इफ यू सबस्ट्रॅक्ट 5 lakhs फ्रॉम दी 6 lakhs देन यू विल गेट हियर 1 lakh. या ठिकाणी आपल्याला 1 lakh मिळतील. ओके 1 lakh मिळतील. आता त्या 1 lakhs वरती किती इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचा फक्त तो 20%. का की 2,50,001 to 5 lakhs तिथपर्यंत आपण किती घेतलेला आहे दॅट इज 12,500 आणि 5 लाखा पुढची रक्कम किती आली तर ती 1 लाख आलेली आहे. मग 1 लाखावरती 20% ने इन्कम टॅक्स आपण इथे कॅल्क्युलेट करणार. ओके 1 2 3 4 5 इंटू 20% दॅट इज 20/100. पुन्हा हे 2 झिरो या ठिकाणी कट होतील. ओके हियर यू विल गेट हियर 1,000 इंटू अगेन हियर 20 1,000 into 20 then you will get here that is 20,000 1 2 3 4. okay 1,000 into 20 then you will get here 20,000 plus 12,500 हा टोटल एवढा तो इन्कम टॅक्स असणार आहे. या जर समजा एखाद्याचं टॅक्सेबल इन्कम हे 6 lakhs असेल तर ओके this 12,500 okay this is the 12,500 plus 20,000. okay here 20,000 then you will get here 32,500 हा एवढा इन्कम टॅक्स झाला. मग या इन्कम टॅक्स वरती किती असणार आहे तर एज्युकेशन सेस असणार आहे ते 2% असणार आहे दॅट इज 32,500 into 2/100. again these two zeros get cancelled. you will get here 325 into 2 then here that is you will get here 650 आणि इथे किती 1% चं किती येणार ते दॅट इज 325. या प्रकारे आपण पहिलं एक्झाम्पल कसं बघितलं होतं जर एखाद्याचं टॅक्सेबल इन्कम हे 4 lakhs असतील तर अप टू 2,50,000 टॅक्स नाही आहे. मग 2,50,000 या 4 lakhs मधनं मायनस करणार यू विल गेट हियर 1,50,000. 1,50,000चा 5% नुसार त्याचं इन्कम टॅक्स किती आला दॅट इज 1,50,000 into 5/100 देन यू विल गेट हियर 7,500. मग त्यावर पुन्हा एज्युकेशन सेस 2% दॅट इज 150 and then secondary and higher secondary education सेस that is ₹75. जर समजा एखाद्याचं इन्कम हे 6 lakhs असेल म्हणजे ते 5 लाखापेक्षा इथे जास्त आलेलं आहे परंतु ऑलरेडी आपल्याला इथे त्यांनी दिलेले अप टू 5 lakhs. ओके अप टू 5 lakhs द इन्कम टॅक्स इज 12,500. तुम्ही कॅल्क्युलेटही करू शकता मीन्स वॉट 2,50,000. ओके 2,50,001 to 5 lakhs पर्यंत
तिथे किती येणार इन्कम टॅक्स, तर तो 12,000 हे 500 येतं. तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता या ठिकाणी. ओके, 5% जर आपण इथे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला, हे 2 0 कट होतील. ओके, हियर दॅट इज 2,500 into 5, then you will get here 12,500. म्हणून त्याने काय केलं की अप टू 5 lakhs व्हॉट इज इन्कम टॅक्स 12,500. म्हणजे तुम्ही फक्त कुठे कॅल्क्युलेट करा पुढचा, तर 5 lakhsचा पुढचा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करा ॲट द रेट ऑफ 20%. 20% तो इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, आता यानंतर पुढे अजून आपल्याला असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, मोर दॅन 10 lakhs. ओके, जर समजा एखाद्याचं टॅक्सेबल इन्कम हे 11 lakh असेल. ओके, एखाद्याचं टॅक्सेबल इन्कम हे 11 lakh असेल, मीन्स वॉट अप टू 10 lakhs म्हणजे इन्कम टॅक्स किती झाला तर तो 1,12,500. आणि वरचे जे काही 1 लाख येतील यातनं 11 lakhs मधनं 10 lakhs मायनस केलं, देन यू विल गेट हियर 1 lakh. ओके, या 1 lakh वरती 1 2 3 4 5 into 30%. ओके, तिथे 30%. अगेन these two zeros get cancel. Next this 1000 into 30, then you will get here 30,000. म्हणजे त्यासाठी पुन्हा इन्कम टॅक्स किती लागणार आहे तर तो 30,000. देन व्हॉट इज द टोटल इन्कम टॅक्स, दॅट इज 1,12,500 प्लस 30,000. हा एवढा इन्कम टॅक्स द्यावा लागणार आहे. आणि त्यावर नंतर पुन्हा 2% हा एज्युकेशन सेस असणार आहे. नंतर 1% हा त्यावर असणारा सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सेस असणार आहे. या प्रकारे इन्कम टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जातो. या प्रकारे आपण हा टेबल नंबर 1 बघितलाय. यामध्ये कसं आहे की या टेबलमध्ये काय मेन्शन केलेलं आहे, इंडिव्हिज्युअल अप टू एज ऑफ 60 years, ज्यांचं वय हे 60 वर्षापर्यंतच आहे, त्या लोकांसाठी या प्रकारचा तो स्लॅब आहे. कसा स्लॅब आहे, अप टू 2 lakh टॅक्सेबल इन्कम जे काय असणार आहे, अप टू 2,50,000 नील टॅक्स असणार आहे. ओके, एज्युकेशन सेस नील असणार आहे. सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन सेस देखील नील असणार आहे. 2,50,000 1 to 5 lakhs 5% असणार आहे. 5 lakhs 1 to 10 lakhs पर्यंत दॅट इज 12,500 प्लस 20% अबोव द इन्कम. ते 5 लाखापेक्षा जास्तीचं इन्कम असणार आहे, त्याला 20% असणार आहे. मोर दॅन 10 lakhs. ओके, मोर दॅन 10 lakhs असतील तर दॅट इज 1,12,500. आणि 10च्या पुढे जी काही रक्कम असणार आहे त्याला 30% हा इन्कम टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जाणार आहे. ओके, आता एक पुन्हा या ठिकाणी आपण एक ऍक्टिव्हिटी इथे बघूया. यूज टेबल नंबर 1 given above and write the appropriate amount or figure in the boxes for the example given below. Mr. Mehta's annual income is rupees 4,50,000. If he does not have any saving by which he can claim a deduction from his income, to which slab does his taxable income belongs. ओके, आणि मग त्यांचा हा कोणत्या स्लॅब मध्ये येणार आहे तर आपण इथे बघितलंय, दॅट इज 2,50,000 टू 5 lakh 50,001 टू 5 lakhs पर्यंत हा त्यांचा स्लॅब असणार आहे. त्यांचं उत्पन्न हे 2,50,000 पेक्षा जास्त आहे, म्हणून त्यांचा स्लॅब किती असणार आहे 2,50,001 टू 5 lakhs पर्यंत असणार आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑन विच ही विल हॅव टू पे इन्कम टॅक्स अँड ॲट व्हॉट पर्सेंट रेट. ओके, आता 2,50,000 पेक्षा जी अमाऊंट असणार आहे त्यावर इन्कम टॅक्स त्यांना बसणार आहे, आणि तो किती असणार आहे तर तो 5% असणार आहे. दॅट इज 4,50,000 minus 2,50,000. Then you will get here 2 lakhs. Okay, this is the amount. 3, 4, 5. Okay, what is the amount? That amount is 2 lakhs. And what is the percent? मग ते पर्सेंट किती दिले आपल्याला या टेबल मध्ये तर ते 5% आहे. ओके, या 2 lakhs वरती 5%
या रेटनुसार तो इन्कम टॅक्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे आणि ते इझी आहे. व्हॉट इज दॅट? 2 lakhs. आपण ते कॅल्क्युलेट करूया. ओके, 5/100. पुन्हा हे 2 झिरो या ठिकाणी कट होतील. 2000 into 5, देन यू विल गेट हिअर 10,000. ओके, हा त्यांना ऑन विच अमाऊंट विल द सेस बी लिव्ड. ओके, लेविड दॅट इज 10,000. हा त्यांचा इन्कम टॅक्स असणार आहे आणि यावर एज्युकेशन सेस असणार आहे, तो एक 2% आणि दुसरा हा 1% असणार आहे. नाव टेबल नंबर 2. या ठिकाणी सिनियर सिटीजन्स घेतलेले, एज 60 to 80 years. ओके, टॅक्सेबल इन्कम स्लॅब्स इन रुपीज अप टू 3 lakhs. इन्कम टॅक्स नील, एज्युकेशन सेस नील. सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस इज नील हिअर. ओके, टेबल नंबर 1 मध्ये आपण 2,50,000 बघितलं होतं. आता या ठिकाणी 3 lakhs घेतलेलं आहे. 3 lakhs 1 to 5 lakhs income tax rate is 5%. Okay, again 2% education cess, 1% secondary and higher secondary education cess. Next, 5 lakh 1 to 10 lakh, that is a income tax is 10,000 plus 20,000. पुन्हा यानंतर म्हणजे कसं की अप टू दी 3 lakh 1 to 5 lakh तो किती असणार आहे, तर ते 10,000 असणार आहे. आणि 5 lakh 1 to 10 lakhs त्यापर्यंत तोपर्यंत तो इन्कम टॅक्स किती असणार आहे, तर तो 20% असणार आहे. ओके, म्हणजे काय, जर एखाद्याचं टॅक्सेबल इन्कम हे 7 lakhs असेल, फॉर एक्झाम्पल हिअर 7 lakhs असेल, then up to first 5 lakhs income tax is a 10,000. Okay, and if we subtract 5 lakhs from this 7 lakh, then you will get here 2 lakhs. ओके, या 2 lakhs वरती इन्कम टॅक्स किती रेटने कॅल्क्युलेट केला जाईल, तर तो 20% ने कॅल्क्युलेट केला जाईल. त्यानंतर ह्या दोघांची टोटल, त्यावर एज्युकेशन सेस 2% and 1%. ओके, मोर दॅन 10 lakhs. ओके, मग डायरेक्टली अप टू द 10 lakhs किती कन्सिडर करण्यात येईल, त्या ठिकाणी इन्कम टॅक्स 1,10,000. आणि 10 lakhsच्या पुढची जी काही रक्कम असणार आहे, सपोज दॅट इफ द इन्कम इज 12 lakhs. ओके, 12 lakh असेल तर अप टू 10 lakhs इन्कम टॅक्स इज 1,10,000. आणि त्या पुढचे जे काही 2 lakhs असतील, त्यावर इन्कम टॅक्स किती असणार आहे, तर तो 30% ने असणार आहे. आणि या टोटल केल्यानंतर त्यावर पुन्हा एज्युकेशन सेसचा 2% आणि 1% या प्रकारे असणार आहे. ओके, आता या ठिकाणी पुन्हा इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. यूज टेबल टू कॅरी out the following activity. Mr. Pandit is 75 years of age. Last year, his annual income was 13 lakhs 25,000 rupees. How much is his taxable income? Okay, how much tax does he have to pay? आता त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती आहे, तर ते 13 lakhs 25,000. त्यामधनं 10 lakhs आपण जर मायनस केले, देन यू विल गेट हिअर 3 lakhs 25,000. नाव अकॉर्डिंग टू टेबल. ओके, अकॉर्डिंग टू टेबल म्हणजे काय, की पहिल्या 10 लाखापर्यंत इन्कम टॅक्स किती, तर 1,10,000. अकॉर्डिंग टू द टेबल, ही मस्ट पे रुपीज 1,10,000 ॲज इन्कम टॅक्स. इन ॲडिशन ऑन 3 lakhs 25,000 rupees, he has to pay at the rate of 30%. ओके, म्हणजे 3 lakhs 25,000 आपण 30% इथे फाइंड आउट करणार. नाव घेन हिअर दीज 2 zeros गेट कॅन्सल. आता या ठिकाणी या दोन्ही दॅट इज 3,250 इंटू इथे आपण काय करणार, तर ते 30 करणार आणि हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी करणार.
3,250 into 30. Then you will get here 97,000. Okay, 500. हे तुम्ही multiplication करू शकता 97,500. Therefore, his total tax amount is first किती होती तर इथे 1,10,000. Okay, 1,10,000 plus 97,500. Okay, 97,500. Then total is 2 lakhs. Okay, 2,07,500. Okay, 2,07,500. Besides this, education cess will be 2% of income tax. Okay, आणि त्यांना इन्कम टॅक्स किती झालेला आहे तो कॅल्क्युलेट आपण केलेला आहे. दॅट इज 2,07,500 into 2/100. Now these two zeros will get cancelled and the multiplication of 2,075 into 2. Then you will get here 4,150. This is the education cess at the rate of 2% of income tax. Okay. त्यानंतर पुन्हा secondary and higher education cess at the rate of 1% of the income tax. Okay. Again here 2,07,500 into 1/100. Okay, that is a 1%. पुन्हा हे 2 0 या ठिकाणी कट होतील. Then you will get here 2,075. Okay, 2,000 rupees 2,075 secondary and higher secondary education cess. Therefore, the finally total income tax. Okay, त्यांना किती तो द्यावा लागणार आहे. First year the income tax किती होता that is 2,07,500 plus 4,150 plus 2,075 आणि ही सर्व जर टोटल केली तर किती होईल ती that is 2,13,725. ओके, या प्रकारे आपल्याला तो इन्कम टॅक्स हा कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी हे टेबल्स लक्षात असले पाहिजे. ओके, नाव टेबल नंबर 3. सुपर सिनियर सिटीजन्स एज अबोव 80 years. Okay, now the taxable income slabs in rupees up to 5 lakhs. Okay, income tax nil, education cess nil, secondary and higher secondary education cess is nil. Next, 5 lakh 1 to 10 lakhs 20%, and education cess is at 2% and the 1%. More than 10 lakhs, that is a 1 lakh plus 30%. ओके, म्हणजे 10 लाखापेक्षा जे काही जास्त असेल त्यावर किती इन्कम टॅक्स बसणार आहे तर तो 30% आहे. त्यासाठी देखील एज्युकेशन सेस असणार आहे. इन्कम टॅक्सचा जो इन्कम टॅक्स इथे कॅल्क्युलेट केला जाईल त्या इन्कम टॅक्सचा 2% अँड द 1% एज्युकेशन सेस अँड सेकंडरी अँड द हायर secondary education cess. Okay, now next we will see the solved examples. या ठिकाणी आपण सॉल्ड एक्झाम्पल्स बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, मिस्टर मेहत्रे इज 50 years old. His gross total income is rupees 12 lakhs. Okay, he has invested in the following amounts in different schemes. Okay, insurance premium किती आहे त्यांचा rupees 90,000. Next, investment in provident fund rupees 25,000. Investment in PPF is 15,000. National saving certificate rupees 20,000. Okay, find out the permissible deductions, taxable income and the income tax payable.
ओके, ते आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यांचं ग्रॉस टोटल इन्कम दिले आपल्याला. दिस इज नॉट द टॅक्सेबल. ओके, ही ग्रॉस त्यांची सॅलरी आहे, इन्कम आहे. ओके, आता बघूया. टोटल इयरली इन्कम इज 12 lakhs रुपीज. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल आपण ATC बघणार आहोत. दॅट इज अ टोटल सेव्हिंग अंडर ATC सेव्हिंग्स. Insurance premium. What is the insurance premium? 90,000. Provident fund 25,000. Public provident fund 15,000. National saving certificates 20,000. टोटल केली तर किती मिळते आपल्याला? 1,50,000. आणि अकॉर्डिंग टू सेक्शन ATC, a maximum deduction of rupees 1,50,000 is permissible. आणि नेमकी तेवढीच त्यांची ती टोटल होते. ओके, therefore the taxable income is equals to amount in 1. Okay, amount in 1 means what? 12 lakhs minus amount in 2. Amount in 2 is a 1,50,000. ते minus करणार. Okay, 12,000 minus 1,50,000. You will get here 10,50,000. Okay, आणि त्यांचं एज किती आहे? His age is a 50 years. म्हणजे आपल्याला टेबल नंबर 1 या ठिकाणी बघावं लागणार आहे. ओके, अप टू एज 60 त्यांचं इन्कम, टॅक्सेबल इन्कम हे 10 lakhs पेक्षा जास्त आहे. मीन्स व्हॉट? 1,12,500 प्लस 30%, दॅट इज ऑन द टॅक्सेबल इन्कम मायनस 10 lakhs. ओके, 10 lakhs पेक्षा पुढची जी रक्कम असणार आहे त्यावर त्यांना 30% इन्कम हे कॅल्क्युलेट करावं लागणार त्या रेटने. ओके, we shall use table 1 to calculate Mr. Mehta's total income tax. Mr. Mehta's taxable income is equals to rupees 10,50,000, which is greater than 10 lakhs rupees. According to table 1, income tax is equals to rupees 1,12,500 plus 30% of total income minus 10 lakhs. Okay, 30% हा कशावरती? तर 10 lakhs पेक्षा जास्त असणार आहे. दॅट इज 10,50,000 मायनस 10 lakh इज इक्वल्स टू 50,000. म्हणजे 50,000 वर आपल्याला कुठल्या रेटने कॅल्क्युलेट करावं लागेल? 30% ने. देअरफॉर दी टोटल इन्कम, हिज इन्कम टॅक्स इज 1,12,500 प्लस या 50,000 वरती किती? 30% ने आपण कॅल्क्युलेट करणार. 50,000 इंटू 30 अपॉन 100, देन यू विल गेट हियर 15,000. ओके, आणि टोटल केल्यानंतर यू विल गेट हियर 1,27,500. दिस इज द इन्कम टॅक्स. आता एज्युकेशन सेस बघूया. वी मस्ट ऑल्सो इन्क्लूड 2% एज्युकेशन सेस अँड 1% सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस. ओके, that is the education cess 1,27,500 into 2 upon 100, then you will get here 2,550 rupees. Secondary and higher education cess is the 1,27,500 into 1 upon 100, तो किती? तर 1% असतो. then you will get here 1,275 rupees. Therefore total income tax. Okay, total income tax किती? तर 1,27,500 plus 2,550 plus 1,275 and total is 1,31,325,000 हा त्यांचा टॅक्स पेएबल, इन्कम टॅक्स पेएबल असणार आहे. ओके, नाउ next example. Mr. Ahmed is a 62-year-old senior citizen. He is employed in a private company. His total annual income is rupees 6,20,000. He has contributed rupees 1 lakh to the public provident fund and paid a premium of rupees 80,000 for the year for health insurance and a donation of rupees 10,000 to CM relief fund. What is tax payable? Okay, त्यांचं एज किती आहे? तर ते 62,000.
means what? Up to 3 lakhs, no tax. Okay. Total yearly income is 6,20,000 rupees. Total deduction under according to ATC. Public Provident Fund किती येतात त्यांचा 1 lakh आहे. इन्शुरन्स किती येतात 80,000 आहे. अँड टोटल इज 1,80,000. जरी 1,80,000 असलं तरी अंडर अकॉर्डिंग टू ATC मॅक्सिमम लिमिट किती आपल्याला तिथे सेव्ह करण्याची, तर ते 1,50,000 आहे. सेक्शन ATC परमिट्स अ मॅक्झिमम डिडक्शन ऑफ रुपीज 1,50,000. या ठिकाणी तुम्ही जास्तीचे जरी ते सेव्ह केलेत मनी, म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये किंवा इन्शुरन्समध्ये अधिक पैसे जरी तुम्ही तिथे दिलेत, तरी तुम्हाला लिमिट किती दिले, तर 1,50,000 पर्यंतच तुम्ही ते तिथे भरू शकताय. त्यावर असणारी रक्कम जी असणार आहे ती काही विचारात घेतली जाणार नाही. म्हणून या ठिकाणी 1,50,000च आपण इथे डायरेक्ट कन्सिडर करणार आहोत. ओके. नाव अमाऊंट गिव्हन टू CM रिलीफ फंड अकॉर्डिंग टू ATG. ओके. आणि ज्यावेळेस असली देणगी दिली जाते CM रिलीफ फंड साठी, ती ATG अंतर्गत येत असते. अँड दॅट इज 10,000 रुपीज. Therefore, the taxable income is equals to, okay, taxable income is equals to 1. 1 means what? 6,20,000 minus 2 plus 3. What is a 2? 2 is a 1,50,000 and the CM relief fund is a 10,000. या दोघांची टोटल केली. Then you will get here 1,60,000. If we subtract it, then you will get here 4,60,000 rupees. Okay. Therefore, as his age is a 62,000, senior citizens at the. Okay. From the table 2, we see that the taxable income is in the slab 3 lakhs to 5 lakhs. या स्लॅब मध्ये त्यांचं इन्कम जातं. म्हणून 3 लाख ते 5 लाखापर्यंत म्हणजे 2 लाखावरचं ते जे इन्कम असणार आहे त्या पुढचे इन्कम या 5% ने आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहे. Taxable income, that is a 4,60,000 minus 3 lakhs. Okay. तर ते किती आलं 1,60,000 into 5 upon 100. Then you will get here 8,000 rupees. Okay. आता 8,000 rupees. This is the income tax. Education cess levied on income tax. Okay. Education cess is equals to 8% into 2 upon 100. Then you will get here 160. Secondary and higher education cess, that is equals to 8,000 into 1 upon 100. त्याचा रेट किती आहे, तर तो 1% असतो. एज्युकेशन सेस फॉर दी सेकंडरी अँड द हायर एज्युकेशन सेस 1%. याचा 8,000 चा 1% मीन्स वॉट 8 रुपीज. देअरफॉर दी टोटल इन्कम टॅक्स किती, तर तो 8,000. Next, education cess and the secondary and higher secondary education cess is 80. The total is 8,240. Okay. Therefore, tax payable by Mr. Ahmed is rupees 8,240. Okay. यानंतर पुढचा अजून एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 3. Mrs. Hinduja's age is 50 years. Last year, her taxable income was rupees 16,30,000. How much income tax has she to pay? Okay. सोल्युशन बघूया. त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती आहे, तर 16,30,000 मीन्स वॉट अबोव दी 10 lakhs आहे ते. ओके. मिसेस हिंदुजाज taxable income is in the bracket of rupees 10 lakh and above. Okay. Let us use table 1 to compute her income tax accordingly. For income greater than 10 lakhs, income tax is equals to rupees 1,12,500. Up to 10 lakhs पर्यंत किती आलं त्यांचं इन्कम टॅक्स 1,12,500 plus 30,000 of total income minus 10 lakh. Okay. Now let us calculate Mrs. Hinduja's income minus 10 lakhs. That is a 16 lakhs 30,000 minus 10 lakhs. Then you will get here
6,30,000 rupees. Okay, as his age is 50 years old. Okay, therefore from the table number 1, income tax is equals to 1,12,500 plus. Okay, आता 10 lakhs above the 10 lakhs मग तो 30%च्या स्लॅबमध्ये जाणार ॲट द रेट ऑफ 30%. त्या 6,30,000 इन्कम टॅक्स आपण 30% रेट ऑफ इंटरेस्टने ते कॅल्क्युलेट करणार. ओके, 1,12,500 प्लस 6,30,000 into 30/100, and after calculation you will get here that is a 1,12,500. ही आधीचीच फिगर आहे अप टू 10 lakhs पर्यंतची. आणि नंतरचं ते 30% किती असणार आहे तर 1,89,000. ओके, अँड टोटल इज 3,01,500 रुपीज हा झाला इन्कम टॅक्स. नेक्स्ट ऑन this we compute the 1% secondary and higher education cess 1/100 into 3,01,500, that is rupees 3,015. 2% education cess, that is a 2/100 into 3,01,500, then you will get here rupees 6,030. Okay, therefore now total income tax payable 3,01,500 plus 3,015 plus 6,030, and total is 3,10,545 rupees. Okay, this is the total income tax payable. Okay, and in this way we have completed all solved examples. Now we will start practice set 6.2. Now let us start practice set 6.2. Okay, see this here. First example, observe the table given below, check and decide whether the individual have to pay income tax. या ठिकाणी प्रत्येक इंडिव्हिज्युअल इथे घेतलेले आहेत. मिस निकिता, एज इज 27 years, taxable income is 2,34,000. Mr. Kulkarni, age 36, taxable income is rupees 3,27,000. Miss Mehta, age 44, taxable income is 5,82,000. Mr. Bajaj, age 64, taxable income 8,40,000. Mr. De Silva, age 81, taxable income is 4,50,000. Okay, तर बघूया आपण one by one. Now the first is Miss Nikita, age 27. Okay, and taxable income is 2,34,000. Okay, age 27 years. Okay, below 60 years. Okay, taxable income is rupees 2,34,000. For this category, exemption up to 2,50,000. Okay, exemption किती मिळणार तर 2,50,000 पर्यंतचं ते. आणि हे टॅक्सेबल इन्कम हे कसं आहे 2,34,000 हे 2,50,000 पेक्षा काय ऑलरेडी कमी आहे. Therefore, as per table given 1, okay, income is less than 2,50,000. Okay, therefore Miss Nikita will not have to pay income tax. त्यांना इन्कम टॅक्स हा द्यावा लागणार नाही कारण की त्यांचं टॅक्सेबल इन्कम हे 2,50,000 पेक्षा कमीच आहे. Now next, Mr. Kulkarni, age is 36 years and taxable income is rupees 3,27,000. Okay, now solution. Age 36, okay, below 60 years, taxable income rupees 3,27,000. For this category, exemption up to 2,50,000. Okay, as per in table 1, income more than 2,50,000. Okay, 2,50,000 पेक्षा हे इन्कम कसं आहे तर ते जास्त आहे. ओके, therefore Mr. Kulkarni will have to pay income tax. Okay, now next, Miss Mehta, age 44. Okay, taxable income is 5,82,000.
50,000. Okay. Now age is 44 years, below 60 years. Taxable income is rupees 5,82,000. Okay. For this category, exemption up to 2,50,000. Okay. Therefore, the income more than 2,50,000. Therefore, Miss Mehta will have to pay income tax. त्यांना इन्कम टॅक्स हा द्यावा लागणार आहे कारण की त्यांचं उत्पन्न कसं आहे टॅक्सेबल इन्कम हे 2,50,000 पेक्षा हे जास्त आहे. नेक्स्ट मिस्टर बजाज एज किती आहे तर त्यांचं 64. ओके. अँड टॅक्सेबल इन्कम इज 8,40,000. ओके. आता त्यांचा ग्रुप कुठला आहे तर तो दॅट इज 62 एज 60 to 80 इयर्स मध्ये जात आहे. टॅक्सेबल इन्कम is rupees 8,40,000. For this category, exemption up to 3 lakhs as per table 2. Okay. Income tax more than 3 lakhs. Okay. Therefore, the 3 लाखापेक्षा हे इन्कम जास्त आहे. Therefore, Mr. Bajaj will have to pay income tax. Okay. Next, Mr. De Silva. Age किती आहे त्यांचं 81 years. Okay. And taxable income is 4,50,000. Okay. Age 81 years, above 80 years. That is the taxable income is 4,50,000. For this category, exemption up to 5 lakhs. Okay. As per table 3, therefore, income is less than 5 lakhs. Therefore, Mr. De Silva will not have to pay income tax. त्यांना इन्कम टॅक्स हा द्यावा लागणार नाही का की त्यांचं एज किती आहे तर ते 81 years आहे. Okay. And therefore Mr. De Silva will not have to pay income tax. त्या एज जर समजा 80 पेक्षा जास्त असेल तर त्यांना एक्झम्पशन अप टू 5 lakhs असतं आणि 5 lakhs पेक्षा एक असेल तर ते 4,50,000 कमी आहे. Therefore Mr. De Silva will not have to pay income tax. Okay. Now next second example, Mr. Kartar Singh, age 48 years, work in a private company. His monthly income after deduction of allowance is rupees 42,000 and every month he contributes rupees 3,000 to GPF. He has also brought rupees 15,000 worth of NSC, that is a National Saving Certificate, and donated rupees 12,000 to PM's Relief Fund. Compute his income tax. Okay. त्यांचं एज किती आहे तर ते 48 years आहे. Okay. Now solution. First, total yearly income is equals to rupees 42,000 into 12. Okay. आपल्याला त्याने ते after the deduction of the allowance is 42,000 per month ही त्यांची सॅलरी आहे. ओके. टोटल इयरली इन्कम म्हणून आपण इयरली इन्कम साठी त्याला 12 ने मल्टिप्लाइड करतो. देन यू विल गेट हियर 5,04,000. ओके. टोटल डिडक्शन. ओके. अंडर एटीसी आपण बघूया. जीपीएफ रुपीज 3,000 पर मंथ म्हणून 12 मंथचे किती येणार दॅट इज 3,000 into 12. देन यू विल गेट हियर 36,000. Next, NSC rupees 15,000. PM Relief Fund that is 12,000. Okay. हे वरचे 1 and 2 हे ATC मध्ये जाणार. नेक्स्ट टोटल डिडक्शन या ठिकाणी किती आहे ना तर टोटल डिडक्शन 36,000 प्लस NSC किती आला तर ते 15,000 प्लस 12,000 total is 63,000. Okay. Now the total taxable income is equals to rupees 5,04,000 minus 63,000. Then after subtraction you will get here rupees 4,41,000. This is the taxable income. Okay. बघूया आता. This income is less than 5 lakhs. Okay. No income up to 2,50,000. Therefore, the 5% on rupees 4,41,000 minus 2,50,000.
ओके, म्हणजेच काय की 4,41,000 मधनं 2,50,000 हे मायनस करणार, देन यू विल गेट हियर 1,91,000. ओके, आणि इन्कम टॅक्सचा रेट किती आहे तर तो 5% आहे. and therefore 5/100 into 1,91,000, then you will get here rupees 9,550. ओके, यानंतर एज्युकेशन सेस 2% ने 2/100 into 9,550, then you will get here rupees 191. यानंतर 1% secondary and higher education cess, that is 1/100 into 9,550, then you will get here rupees 95.50. okay, 90 rupees 95.50. okay, यानंतर total income tax, okay, that is rupees 9,550 plus 191 plus 95.50, and therefore the total income tax is rupees 9,836.5. हा त्यांना एवढा इन्कम टॅक्स द्यावा लागणार आहे. ओके, दॅट इज अ मिस्टर करतार सिंग विल हॅव टू पे रुपीज 9,836.50 ॲज इन्कम टॅक्स. ओके, त्यानंतर पुन्हा बघू शकताय तुम्ही. ओके, and in this way we have completed practice set 6.2. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते. यानंतरचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या चॅप्टरवरती पाहिजे तो निश्चित मला कळवा, आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे देखील मला कळवा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.